ओबीसी समाजातील राजकीय नेते, ओबीसी वकील महासंघ तसेच विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात पार पडली आहे। ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या या बैठकीत समाजाच्या हक्काच्या रक्षणासाठी पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे। ही बैठक नागपूर येथील रवी भवनात सुरू झाली असून राज्याचे माजी मंत्री व ओबीसी नेते विजय वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह विदर्भातील प्रमुख ओबीसी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कायदेशीर तज्ञ उपस्थित होते। या बैठकीत मराठा समाजाला दिलेल्या सरकारी निर्णय GR संदर्भात चर्चा केली जाणार असून तज्ञ समितीच्या माध्यमातून त्या निर्णयाचा अभ्यास करून पुढील भूमिका ठरवली जाणार आहे। समाजाच्या आरक्षणाबाबत स्पष्ट व ठोस भूमिका घ्यावी या हेतूने ही बैठक बोलवण्यात आली आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीत समाजाच्या भावी दिशेबाबत एकमत तयार होण्याची अपेक्षा असून त्यानंतर पुढील आंदोलन, कायदेशीर पावले किंवा शासनाची चर्चा अशा सर्व पर्यायावर विचार होईल। नागपूरमध्ये होत असलेली ही बैठक संपूर्ण विदर्भातील ओबीसी समाजाच्या अपेक्षेची प्रतिनिधित्व करणारी ठरणार आहे। आज या ठिकाणी रवी भवनला ओबीसीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला माननीय वडेट्टीवार साहेब, अभिजितजी वंजारी, गोपचे साहेब, इतर सगळे ओबीसीचे नेते जिल्ह्यातून या ठिकाणी आले आहेत आणि मराठ्यांना जे ओबीसीचं रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात जो काही GR शासनाने काढला त्या GRचा या ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या मूळ जातीवर काय परिणाम होतो आहे याचा अभ्यास करून ही लढाई आपल्याला लढावी लागेल अशा संदर्भातली भूमिका या ठिकाणी या सभेमध्ये मांडण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे न्यायालयीन लढाई लढायची आणि मैदानावरची लढाईची अशा दोन्ही भूमिकेतून या सरकारच्या विरोधात मराठ्यांच्या संदर्भात जो GR काढला त्या GRच्या विरोधात तो GR मागे घ्यावा यासाठी म्हणून याची ही बैठक आहे। थोडी सर्वपक्षीय बैठक आहे। तुम्हाला हे ठाम आहे का की या GR मुळे ओबीसीचं नुकसान झालं? या GR मुळे ओबीसीचं निश्चितपणे नुकसान झालं आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं शासन म्हणते, पण त्यांचं मात्र कर्ज माफ करत नाही। तशाच प्रकारचं हे आहे की आम्ही ओबीसीला कुठल्याही धक्का लागू देणार नाही असं म्हणायचं आणि ओबीसीच्या घरामध्ये दुसऱ्या लोकांना आणून बसवायचं, ही दुटप्पी भूमिका आहे। हा खो-खोचा खेळ आहे। एकीकडे मराठ्यांच्या संदर्भामध्ये एक मंत्रिमंडळाची उपसमिती नेमायची आणि दुसरीकडे ओबीसीच्या संदर्भात नेमायची, तर हा खो-खोचा खेळ सरकार करते आहे हे सर्व जनतेच्या लक्षात आलं। काही संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे की नुकसान होत नाही। मला असं वाटतं की त्यांची काहीतरी गल्लत झाली आहे त्या संदर्भात। त्या GRचा खऱ्या अर्थानं पूर्णपणे अभ्यास न करता ते लोक बोलले असतील असा माझा समज आहे। थँक्यू सर। विदर्भ सिटी न्यूज नागपूर।